सांगलीत अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात आरपीआय आठवलेचे तीव्र आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी, शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी तीव्र निदर्शन करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते समर्थक सहभागी झाले होते. यावेळी उपवर्गीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निर्णयाच्या विरोधात निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना आरपीआयच्या नेत्यांनी अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या अधिकारावर घाला घालण्याचा असल्याचा त्यांनी आरोप केला. उपवर्गीकरणाच्या नावाखाली महार आणि मातंग समाजासह अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून तो तात्काळ थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. अनुसूचित जातीमधील सर्व 59 जातींनी एकत्र येऊन या निर्णयाला विरोध करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. आंदोलनादरम्यान पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, जिल्हा सरचिटणीस अभिजित आठवले, शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे, योग जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया सरवदे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी वकील संघटना अध्यक्ष तुषार लोंढे, खानापूर तालुका अध्यक्ष नवनीत लोंढे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष संजय मस्के, मराठा आघाडी अध्यक्ष संतोष जाधव, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सचिन सवाखंडे, दिव्यांग जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, आयटी सेल जिल्हाध्यक्ष विशाल काटे, सांगली शहराध्यक्ष अजय उबाळे, पलूस विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशाल तिरमारे, कलाकार संघटना जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे, महिला मिरज शहराध्यक्षा ऋतुजा कांबळे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा यांच्या वतीनं आज आमचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री डॉक्टर रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार जे महाराष्ट्र शासन उपवर्गीकरणामध्ये जातीमध्ये भांडणं लावत आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. आज बौद्ध समाज मोठा भाव आहे, मातंग समाज लहान भाव आहे. या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान कायदा लिहिला त्यावेळीपासून सर्व SC, NT, OBC, ST या जातींना एकत्रित घेऊन संविधानानं कायदा लिहिलं. परंतु खंडपीठाच्या 8 न्यायमूर्तींनी निर्णय दिला की आपल्या शासनाच्या अधोरेखित असेल तर आपण अबकडं उपवर्गीकरण करा. परंतु आमच्या 58 जातींचा याला विरोध आहे. तुम्ही कधी करा, ज्यावेळी जनगणना होईल त्यावेळी तुम्ही उपवर्गीकरण करा. आज बौद्ध समाजाची लोकसंख्या 10% वाढणार आहे. म्हणून आमचं जे आज चाललेलं आंदोलन आहे उपवर्गीकरण शासनाने रद्द केलं पाहिजे ही आमच्या आरपीआयची भूमिका आहे. तुम्ही जरा पुढे या. दादा हो बया बया उभा राहा, आलो ना. केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा, सांगली शहराच्या वतीनं या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज आपण या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे निदर्शन करत आहोत. आणि या निदर्शन करत असताना राज्य शासनाला आमचं एकच विनंती आहे की उपवर्गीकरण तुम्ही अजिबात करू नका. आमच्यामध्ये असणारा जो महार समाज, आता जे बौद्ध समाज आहे, मातंग समाज आहे, ढोर समाज आहे, होलार समाज आहे आणि ह्या समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम तुम्ही बंद करा असं या ठिकाणी आम्हाला म्हणणं आहे. कारण ह्या समाजामध्ये कुठले काय ठराविक लोक काय जे ह्या असणारे जे 10% लोक जे बुद्धिभ्रष्ट आहेत, जातीभ्रष्ट आहेत, अशा लोकांचा ऐकून जर या ठिकाणचं राज्य शासन आपण जर त्यांचं ऐकून जर काय करत असाल आणि सगळ्या 59 जातीला जर त्याचा परिणाम होत असेल तर तुम्ही वेळीच ह्यांचा डाव ओळखून तुम्ही थांबवावं. आणि कारण या ठिकाणी ह्या सर्व 59 जाती अतिशय गुण्यागोविंदानं संविधान ज्यावेळी 1950ला लागू झालं तेव्हापासून ते आजपर्यंत ही 59 जाती गुण्यागोविंदानं राहतात, चांगल्या पद्धतीने करतात. आजच काही विशिष्ट लोक या ठिकाणी जमलेत, काही लोकांनी वेढा उचललेला, काही लोकांनी ठेका घेतलेला आहे की हा दोन्ही समाज एक फोडायचं. कारण महार समाज आणि मातंग समाज
समाज हा 2 समाजाला टार्गेट करण्याचं काम या राज्याच्या आणि राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं घेतलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी मी देवाभाऊला या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री हे देवाभाऊ आहेत, त्या देवाभाऊ आपल्याला विनंती करतो की ह्या समाजाचं वाटोळं तुम्ही करू नका. कारण महार समाज या ठिकाणी सर्वात जास्त टक्के असणारा समाज आहे आणि मातंग समाज आहे 1%, 1.5% किंवा 2% असेल. साधारणपणे 7.5-8% असणारा हा महार समाज आहे आणि त्या महार समाजाला जास्त फायदा मिळतोय, परंतु आम्हाला तो जास्त फायदा नको आहे. कारण